ग्रामपंचायत सदस्य बेडक कैलास विलासराव पाटील ग्रामपंचायत येथे शाळेमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण झालं असून हे त्वरित काढून घ्यावं या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी युवा नेते विज्ञानदादा माने यांनी प्रशासनाशी संपर्क साधून लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावण्यात यावा अशा सूचना दिल्या। या प्रसंगी विष्णू आनंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य गौतम प्रकाश नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य पेढे सौभाग्यश्री खाडे, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य सौ जयश्री कांबळे, ग्रामपंचायत सदस्य शैक्षणिता शेळके, ग्रामपंचायत सदस्य व आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। आज जिल्हा परिषद समोर बेडकचे आमचे सर्वच सहकारी ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मंडळ इथं उपस्थित आहे आणि आज इथं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं। उपोषण करण्याचं कारण असं की जिल्हा परिषदचे जी शाळेचं प्रिमायसेस आहे त्या प्रिमायसेसमध्ये जी तिथं बिल्डिंग हयात होती मुलींच्या शाळेची ती कुठंतरी कमकुवत झाली होती। कमकुवत करून त्या शाळेच्या इमारतीमध्ये शाळेसाठीच कोणतं दुसरं काहीतरी लायब्ररी झाली असती किंवा शाळेला फायदेशीर गोष्ट तिथं घडून आली असती विद्यार्थ्यांना, परंतु अशा पद्धतीने ती गोष्ट न करता ती जी जागा होती काही 6 मीटर अंतर, मला साहेबांनी सांगितलं की काही मीटर अंतर सोडून ती बांधायची होती, परंतु सर्व नियम धाऱ्यावरती बसून त्यांनी अतिक्रमण जागेमध्ये गाळे काढले। म्हणजे आपण मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी बघितलं होतं काय सांगली शिक्षण संस्थासारखी पवित्र शिक्षण संस्था जी आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये खाजगी क्लासेस इंट्रोड्यूस करून सर्व अधिकाऱ्यांना मर्जीत धरून तिथं खाजगीकरण केलं आणि पैसे उत्पन्न साधन स्वतःचं वाढवून घेतला आणि लाखो रुपयाची लूट केली। त्याच धर्तीवरती बेडग या गावामध्ये आज आपल्याला दिसतंय शाळेसारख्या पवित्र ठिकाणी शैक्षणिक लाभ विद्यार्थ्यांना न देता स्वतःचा कसा व्हावा अशा पद्धतीने हे धोरण चालू आहे। त्यामुळं ही जी गोष्ट आहे ही खूप निंदनीय आहे। शिक्षण ही मूलभूत गरज आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी मिळालीच पाहिजे। यासाठी सर्वच आमचे बांधव आणि माता भगिनी इथं उपोषणाला बसले। शासनाने लवकरात लवकर याच्यावरती दखल घेऊन युद्ध पातळीवर झालेलं जे अतिक्रमण आहे हे काढून घेऊन सहकार्य करावे, नाहीतर याच्यानंतरचं जे उपोषण आहे हे तीव्र पद्धतीचं होईल हे मी शासनाला आणि प्रशासनाला इशारा देतो। आज आम्ही जिल्हा परिषद समोर बेडगमधील काही गोष्टीच्या अनुषंगाने इथं एक दिवसाचं उपोषण करत आहे। मी आमचे सहकारी विष्णू पाटील, गौतम नागरगोजे, नंतर भाग्यश्रीताई खाडे, नंतर जयश्री कांबळे, शुभांगीताई सूर्यवंशी आणि सुनीताई शेळके आणि सर्व आमचे ग्रामस्थ। हे एक विषय असा आहे जिल्हा परिषदच्या शाळेच्या जागेवरती मुलींच्या जिल्हा परिषदेने केलेले अतिक्रमण हे सुनिश्चित झालेलं आहे। वाळवा पंचायत समितीच्या उपअभियंत्यांनी ते मेजरमेंट घेऊन त्याची सखोल चौकशी करून ते 12 मीटर इमारत रेषा असताना 6 मीटरवरती इमारत रेषा बांधलेले आहेत दुकानगाळे। तर ते दुकानगाळे काढण्यासंदर्भात आम्ही उपोषण करत आहे। ते दुकानगाळे तात्काळ जिल्हा परिषद प्रशासनाने काढण्यात यावी, आमच्या मागण्यांची दखल घेण्यात यावी। त्यानंतर पंचायत समिती मिरजचे TPO विस्तार अधिकारी यांनी चौकशी अहवाल एक दिलेला होता जिल्हा परिषदला। त्या चौकशी अहवालामध्ये 2018-19 ते 2022-23 या 5 वर्षातील लेखापरीक्षणाची आम्ही मागणी केलेली होती। त्या अनुषंगानं तालुका विस्तार अधिकाऱ्यांनी तो अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केलेला आहे। त्या अहवालामध्ये एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या 8 महिन्यातील बाजार कर जे ग्रामपंचायतीने त्यावेळेला गोळा केलेला तो बाजार कर ग्रामपंचायतच्या खात्यावरती भरलेला दिसून येत नाही। ते बाजार कर व्याजासह बँक खात्यावरती ग्रामपंचायतच्या जमा व्हावा अशी आमची प्रमुख मागणी आहे।